गायत्री थोड़ा शांत मागे सांगा सर. आपलं आज जे आंदोलन वगैरे चाललेले या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय ते आंबेडकरी तरुणांना समजावी म्हणून तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तुमची भूमिका आम्हाला सांगावी. बघा, आरक्षण हे भारतामध्ये आवश्यक आहे कारण की समानता कोणत्याही पातळीवर अजूनही दिसत नाही. भारतातल्या लोकांची धर्माच्या आधारे असेल, संस्कृतीच्या आधारे असेल किंवा जातीवर आधारित असेल, वागणूक नेहमीच दूषित स्वरूपाची राहिलेली आहे. माणसाला माणूस भेटत नाही, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकमेकांना भेटत असतात आणि त्याचा उपयोग राजकीय लोक स्वतःच्या स्वार्थासाठी करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे संविधानिक आणि लोकशाहीचे विचार आहे ते लोकांना कळलेच नाही पाहिजे अशा स्वरूपाचं राजकारण मोठ्या प्रमाणात होताना दिसते आणि त्यामुळे आंबेडकरांचा पुतळा तुम्हाला प्रिय असला पाहिजे. आंबेडकरांचा पुतळा आम्ही तुम्हाला देतो, तो डोक्यावर घेऊन तुम्ही नाचा, परंतु समानतेच्या गोष्टी करायच्या नाही, अधिकार मागायचे नाही आणि सोयी सवलती मागायच्या नाही. अशा स्वरूपाचं जे राजकारण आहे त्याचा आम्ही नेहमीच निषेध केलेला आहे. जसं माझे सहकारी डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी जाहीरपणे सुद्धा आता सांगितलं की निर्भय बनो या चळवळीचा किंवा आमच्या भाषणांमधून कुठूनही आम्ही कधीच आरक्षणाला विरोध केलेला नाही, कारण की आम्हाला हे कळते. मी प्रत्यक्ष वकिली करतो, डॉक्टर विश्वंभर चौधरी हे वकिली करत नसले तरी ते लॉ ग्रॅज्युएट आहेत, त्यांनी कायदा सगळा अभ्यासलेला आहे आणि आमचं हे स्पष्ट मत आहे की सकारात्मक भेदभाव हा आवश्यक आहे, कारण की समानतेच्या पातळीवर आपण सगळ्यांना आणलं पाहिजे, तेव्हाच एक निकोप स्पर्धा सुरू होऊ शकते. आरक्षणाला आमची कधीच नकार नाही, आमचा कधी विरोध नाही, तरी सुद्धा हे आंदोलन का झालं याचं आश्चर्य त्याच्यामुळे आम्हाला वाटतं. आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा आम्ही हा विचार करतो की हे आंदोलन आपल्या विरुद्ध का झालं आणि अत्यंत असंबद्ध कारणासाठी झालं की राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये आरक्षण रद्द करावं असं म्हटलं, त्यामुळे आम्ही माफी मागावी, असं एक आंदोलनाचं स्वरूप आपल्याला दिसते जे अत्यंत चुकीच्या समजावर आधारित आहे. राहुल गांधींचं भाषण 52 मिनिट 53 सेकंदापासून कोणी ऐकलं, जो शेवटचा प्रश्न त्या बाईंनी विचारलेला आहे त्याच्यामध्ये राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत समानता पूर्णपणे भारतात येत नाही तोपर्यंत आरक्षण रद्द करता येणार नाही आणि समानता प्रस्थापित झाली की आरक्षण रद्द होईल, अशा स्वरूपाचं इंग्लिशमधलं ते वक्तव्य आहे. याच्यातला केवळ आरक्षण रद्द करण्यात येईल अशा स्वरूपाचं जे वक्तव्य आहे तेवढाच एक तुकडा काढून भारतीय जनता पक्षाच्या IT सेलनी तो सगळीकडे प्रसारित केला आणि राहुल गांधींनी आरक्षण रद्द झालं पाहिजे असं म्हटलं, असं सांगणं सुरू केलं आणि त्याचे बळी हे लोक पडलेले आहेत जे आज बिचारे आंदोलन करण्यासाठी आले होते. यांना कोणीतरी सांगितलं की असं असं जाऊन आंदोलन करा. आता राहुल गांधींनी एखादं वक्तव्य केलं असेल तर त्याच्याबद्दल मी माफी का मागायची हा प्रश्न आहे. राहुल गांधींनी अमेरिकेत वक्तव्य केलं त्यासाठी माझ्या पुण्यातल्या ऑफिसवर येऊन यांनी आंदोलन आणि घोषणा का द्यायच्या हा प्रश्न आहे. अशा प्रकारचं आंदोलन कधीच झालं नाही असं अनेक अनुभवी लोक सांगतात की एवढं असंबद्ध स्वरूपाचं आंदोलन आम्ही काही पाहिलं नाही. तर ही सगळी जर पार्श्वभूमी आपण समजून घेतली तर याच्यामागे कोणीतरी आहेत जे वंचित बहुजन विकास आघाडीच्या लोकांचा गैरवापर करत आहे. आंबेडकरांच्या संदर्भातले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचू नये असा प्रयत्न राजकीय दृष्टिकोनातून षडयंत्राचा भाग आहे. कोणी आर्थिक मदत देऊन, कोणीतरी काही प्रलोभनं दाखवून आंबेडकरी समाज समूहाला अशा प्रकारे भयकवत आहे का हा सुद्धा प्रश्न याच्यातून आमच्यासमोर उपस्थित झालेला आहे. तरीसुद्धा मला असं वाटते की त्यांना जेव्हा आंबेडकरांचे विचार कळतील तेव्हा ते भारतीय जनता पक्षासोबत कोणीही नसतील. आंबेडकरांचे विचार ज्यांना ज्यांना समजले ते लोकशाहीच्याच बाजूनी असू शकतात, संविधानाच्याच बाजूनी असू शकतात, कारण की सामान्यातल्या सामान्य माणसाला न्यायाची वाट दाखवून, हक्कांचा आवाज देऊन, त्याचबरोबर कर्तव्यांची सुद्धा जाणीव देऊन डॉक्टर आंबेडकरांनी जो एक सजग समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला भारतीय संविधानातून. आमचं तर म्हणणं आहे की संविधानाचीच अंमलबजावणी भारतात होत नाही आहे. संविधान हे असं एक धोरण आहे, पॉलिसी आहे भारताच्या विकासाची, ज्या संविधानाच्या डॉक्युमेंटचा वापरच होत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. अशा पार्श्वभूमीवर आम्ही कोणत्या पक्षाचे सदस्य सुद्धा नाही, त्यामुळे आमचा निषेध करून काही फायदा नाही असं आम्हाला त्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना सद्बुद्धी देतील अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांमध्ये तुमच्याबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार करण्यासाठी एक भाजपकडनं नॅरेशन सेट केलं जाते असं तुम्हाला वाटतंय का? असं काही लोक मला म्हणतात की आमची प्रतिमा वाईट झाली पाहिजे,
किंवा आंबेडकरांच्या संदर्भातले प्रभावी विचार आम्ही मांडतो, त्याच्यावर विश्वास लोकांचा बसायला नको म्हणून अशा प्रकारचं आंदोलन करून काही सुरुवात करण्यात आलेली असेल असं काही लोकांचं म्हणणं आहे. परंतु मला असं वाटते की आंबेडकरी जनतेला हे खूप व्यवस्थित कळते की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आहेत ते अत्यंत माणुसकी प्रधान होते. ते स्वार्थाने बरबटलेले विचार कधीच नव्हते. जर बाबासाहेब आंबेडकर हे स्वार्थ विचार प्रेरित असते, त्यांच्या मनात जर थोडा जरी कलुषित भावना असती तरी ज्यांच्या ताब्यात पूर्ण संविधान लिहिण्याची जबाबदारी होती त्या माणसांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला म्हणून अशा काही गोष्टी संविधानात नक्कीच लिहिल्या असत्या ज्याचा केवळ आपल्या समूहाला फायदा होईल, समाजाला फायदा होईल असा विचार त्यांनी केला असता. परंतु डॉक्टर आंबेडकरांचं मोठेपण आहे की त्यांनी सर्वसमावेशक संविधान लिहिलं. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाच्या वाटेवर आणता येईल, न्याय मिळेल आणि सन्मानाने आणि प्रतिष्ठेने जगता येईल अशा प्रकारचं वातावरण दिसेल अशा स्वरूपाची संविधानाची रचना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करू शकतात, त्यांचं राजकारण किती वेगळं राहू शकलं असतं याचा विचार या लोकांनी केला पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की आमची प्रतिमा अशा छोट्या मोठ्या काही कारणांमुळे खंडित होऊ शकेल, प्रतिमा मलिन होऊ शकेल. कारण की जोपर्यंत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बोट सोडणार नाही तोपर्यंत आमची प्रतिमा कोणीच मलिन करू शकत नाही. चौधरी साहेब, तुमचं फक्त काय म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं असीम सरोदे यांना टार्गेट केलं जाते तर तुमच्या एकूण चळवळीला टार्गेट केलं जाते, खरं तर विषय काँग्रेसचा आहे, राहुल गांधींचा आहे, त्यातही ते वक्तव्य न केल्याचा आहे किंवा विपर्यासाचा आहे. पण तुम्हाला का वाटतं की स्पेसिफिक तुम्हाला का टार्गेट केलं जाते? मला असं वाटतं की निर्भय बनूच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या सामाजिक संघटना गेलं कमीत कमी 1.5 वर्ष, निवडणुकीच्या आधी 1.25 वर्ष हे आपण सगळेच जण हा मुद्दा लावून धरत होतो की संविधानाला हे धक्का देत आहे. आणि तो जो मुद्दा होता संविधानाचा, त्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाला फार मोठा धोबी पछाड महाराष्ट्रात मिळाला. मी फक्त निर्भय बनूचं श्रेय असं अजिबात म्हणणार नाही. अनेक संघटना, अनेक लोक आपले सगळे समविचारी आपण त्यात होतो. आणि मला सांगायला म्हणजे आनंद होतो की लॅटरल एंट्रीचा मुद्दा, हा मुद्दा आम्ही प्रत्येक सभेमध्ये उठवला महाराष्ट्रात की लॅटरल एंट्रीमधून रिझर्वेशन नाकादारांनी भरती चालू आहे, हाही मुद्दा आम्ही घेतला. आणि त्याबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो निर्भय बनवून घेतला आणि आम्ही याही दौऱ्यांमध्ये तो त्याचा फॉलोअप घेणार, तो म्हणजे आमची मागणी अशी आहे अनेकांना, सामान्य नागरिकांना त्याचा गैरफायदा हे लोक घेत आहेत हे आम्हाला कळलं. ज्या दिवशी सर्वसामान्य माणसाला भारतीय संविधान कळेल त्या दिवशी यांचा सगळ्याच प्रकारचा जी मस्ती सत्तेची यांची भारतीय जनता पक्षाची आहे ती उतरून जाईल हे आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून ती आमची मागणी आम्ही मुख्य आणि म्हणून कदाचित आम्हाला जास्त टार्गेट करण्यात येत असं. सप्रेम जय भीम. मी राहुल डंबाळे. मी सकाळपासूनच तुम्हाला अपडेट देत होतो. मी माझी भूमिका फक्त इथं मांडणार आहे की या देशामधली संसदीय लोकशाही ही टिकली पाहिजे आणि त्याची जबाबदारी सर्व भारतीयांनी, विशेषतः स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणाऱ्यांची आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे. तोच विचार घेऊन असीम सरोदे असतील, निखिल वागळे असतील किंवा डॉक्टर विश्वंभर चौधरी असतील किंवा अन्य अनेक अराजकीय कार्यकर्ते असतील हे भूमिका घेत आहेत. ते ज्यांच्या विरुद्ध भूमिका घेत आहेत त्यांच्या विरुद्ध कोणताही राष्ट्रीय पक्ष भूमिका घ्यायला घाबरतो. त्यांचे राष्ट्रीय नेते, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री हे त्या नेत्याच्या विरुद्ध भूमिका घ्यायला घाबरतात कारण ते त्यांना जेलमध्ये डांबतात. अशा वेळेला सामान्य जनांचा आवाज बनून ही लोक मैदानात उतरली, वातावरण तयार केली आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला की जो महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीसाठी सर्वाधिक सीट्स निवडून देत होता, 40 पेक्षा जास्त सीट निवडून देत होता, त्या महाराष्ट्राने भाजपा आघाडीला सपशेल नाकारलेले आणि त्याचा परिणाम म्हणून की जे पूर्ण बहुमतात येणारं सरकार होतं नरेंद्र मोदी यांचं ते अल्पमतात आलेले. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आहेत. या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये अल्पसंख्याक, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी आणि विशेषतः आंबेडकरवादी लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या अलायन्सच्या विरुद्ध एकदम ठाम भूमिका केलेली आहे. आणि ती भूमिका निर्माण करण्यामध्ये, आंबेडकरी विचारांचा वारसा पुढे नेण्यामध्ये यांचा मोठा सहभाग आहे. हे पॉलिटिकल नाहीयेत, हे कोणत्याही लाभाच्या पदावर नाहीयेत. मला एक गोष्ट चांगली आठवते कारण आम्ही सोबत काम केलं होतं म्हणून की ज्या वेळेला स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये यांची नावं टाकली गेली होती आणि नंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये प्राथमिक सदस्य असावं लागतं, एका क्षणामध्ये त्यांनी ते त्यागलं होतं. कोणत्याही लाभाशिवाय फक्त हुकुमशाहीच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून ही माणसं आपल्यासोबत लढले. जाणीवपूर्वक एक नॅरेशन सेट केलं जाते की ही लोक आपल्या विरोधात आहेत. फॅक्ट तशी नाही. राहुल गांधी आपल्या विरोधात आहे, फॅक्ट तशी नाहीये. खरं तर आरक्षण
त्याच्यानंतर संविधानाचं संरक्षण आणि जातीय जनगणनेचा मुद्दा ज्या पद्धतीने यांनी रेटलेला आहे त्याच्यामुळे आंबेडकरी नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. मागच्या काही दिवसापूर्वी आपण वाचलेले स्टेटमेंट पाहिलेले की आमचा मुद्दा काँग्रेसनी पळवला, तो मुद्दा पुन्हा त्यांना घेता येत नाही, तयार करता येत नाही. म्हणून या विचारांचे जे वाहक आहेत त्यांचं प्रतिमा भंजन करण्याचं काम करतो. मी विनंती करतो की ॲडव्होकेट असीम सरोदे आणि त्यांचे सर्व सहकारी हे आपल्या विचारांना पुढे घेऊन जाणारी माणसं आहेत. देशामध्ये लोकशाहीचा आवाज बुलंद करणारी ही माणसं आहेत आणि ते आपले शत्रू अजिबात नाहीत. काही जरी गैरसमज कुणी करून देत असले तरी आपण विवेकवादी आंबेडकरवादी आहोत. आपल्याला सर्व गोष्टी कळतात. आपण कोणत्याही भूलथापांना बळी पडणारे नाहीत. एवढंच मी आपल्याला सांगतो. जय भीम.